राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने 9 ऑगस्टला राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे। त्याची सुरुवात शिवनेरी किल्ल्यावरून होणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जयंत पाटील म्हणाले, राज्यात युतीचं सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेलं आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत। हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसलेत। त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 10 दिवसात ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमधून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच 9 ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाऊ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेने आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले।